भाऊ, महानगरपालिका निवडणूक जी होती 2024 मध्ये आलेली होती आणि पार पडलेली आहे. संक्रांतीचा दिवस होता, त्या दिवसामध्ये तिळगुळ पण वाटत होते आणि पतंग पण कटणार होती. भाऊ, आपण विरोधकाची पतंग कापलेली आहे आणि आज आपण सिद्ध केलेलं आहे की आपण तिळगुळ पण वाटलेलं आहे आणि पतंग पण कापलेली आहे. आपल्याला कसं काय अनुभव आला, काय सांगाल तुम्ही? यावेळेस कधी कधी असं वाटतं की विकासाचे जे काम आहे आपण करतो आहे, पण कधी कधी हा जो विकास आहे हा विकास कोटपर्यंत आपण केला पाहिजे. आपण तो विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, पण जेव्हा इलेक्शन येते तर काहींना विनंती करतो की हे मटण चिकन दारू हा समजत नाही इलेक्शन मध्ये काय होते. तर अरे जेवढा विकास आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे गडकरी साहेब म्हणजे फडणवीस साहेब आमचे कृष्णा भाऊ मी स्वतः तो विकास कालपर्यंत उतरवतो, पण जेव्हा इलेक्शन आलं ज्याच्या एरियात विकास केला तोच कधी कधी ते मटन चिकन पार्टीवर येते. तर एक आश्चर्य वाटते की माणसानं काम करायचं की वर्षातून दारू पाजायची मटण चारायचं हेच विचारून राहिलं आहे की काम करायचं की जनतेचे काम करायचं की मटण चारायचं दारू पाजायची. म्हणजे असं वाटायला लागलं आता की हे विकास मला तर कधी कधी वाटत आपल्या मनाला विचारतो मी बाल्याबरोबर विकास करू का नाही करू तर फक्त मटण चारायच्या वर्षामध्ये एक वेळा इलेक्शन मध्ये कधी कधी असा विचार येते. म्हणजे आता लोक का स्थितीवर येऊन गेले फक्त हे दारू मटण. म्हणजे जे माणूस मी समजून मला मी हे विकास कामं तर करतोच, पण लोकांच्या घरगुती कामाला मी पर्सनल कामाला आपलं काम मानतो. तसं बघ लोकांना नोकऱ्या लावून दिलं, कोणाला मेडिकल मध्ये ऍडमिट, कोणाचे ऑपरेशन करणं, कोणाला भरती करणं, रात्रंदिवस पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यासाठी थांबणं, मेडिकल मध्ये थांबणं, मेओ मध्ये थांबणं. कधी कधी प्रायव्हेट दवाखान्यात आम्ही आपल्याकडून पैसे लावून काम करतो, पण जेव्हा हे विषय येते ना मटन चिकनची इलेक्शन मध्ये तर आश्चर्य वाटते. कधी कधी असं वाटतं की आपण का करून राहिलो. आज एक प्रश्न पडला आहे की हे का चालू आहे. ते जनतेपर्यंत काही जनता तर अशी आहे, काही जनता तर निवडक भाऊ तुम्ही फक्त आम्हाला काम सांगा आम्ही काम करू, आम्हाला मटन नाही पाहिजे, चिकन नाही पाहिजे, दारू नाही पाहिजे, आम्हाला पैसे नाही पाहिजे, आम्ही काम करण्यात तयार आहोत असे सुद्धा लोक मला मिळाले. पण ज्याचे कधी कधी जवळचे काम केले, घरगुती काम केले, पर्सनल काम केले, ते दारू मटन चिकन अरे म्हणलं मला असं वाटलं कधी कधी राजकारणात हा विषय काहीतरी कुठेतरी लिमिटेशन मध्ये आणला पाहिजे, नाहीतर जे बिचारे गोरगरीब उमेदवार आहे त्याच्या कसं होईल मला समजत नाही. भाऊ, आपण दारू मटण वगैरे म्हणत आहे. आता तुम्ही नागपूरमध्ये राहता आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जण सावजी चिकन मागतात, सावजी मटण मागतात, सावजी खाना जेवण मागतात. तर त्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया राहील? पहिली गोष्ट सांगतो, मला गडकरी साहेबांनी सांगितलं आहे दारू पाजायची नाही, मटण चाराचं नाही. साधं जेवण खाले कोणी येईन तर चारा जेवण मस्त आणि पोटभर जेवण चारा, लागत तर 500 लोकांना नाही 2000 लोकांना चारा. पण आपलं एकच कर्तव्य आहे की जनतेमध्ये आता जेव्हापासून गडकरी साहेब आमचे खासदाराने निवडणूक लढली, नंतर कृष्णा भाऊने निवडणूक लढली, नंतर फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबांसोबत लढली. फडणवीस साहेबांनी दारू नाही वाटली, गडकरी साहेबांनी दारू नाही वाटली ना कृष्णा भाऊन दारू वाटली. मी हे सांगतो की हा आमच्या नेत्यानं जे आता सुरू केलं आहे ते आम्ही आता खालपर्यंत उतरण्याची तयारी केली आहे. भाऊ, आपण जे सांगितल्याप्रमाणे आपलं काय समोरची प्रतिक्रिया राहील दारूबंदीवर? नागपुरात दारूबंदी झाली पाहिजे मी तर म्हणतो. आता काही लोक इथे उभे आहे मला शिवा देईल मी तर नितीन दिलेच लेटर देणार की, पण एक माझ्या म्हणण्यानुसार ऐकणार नाही, सगळे जे नेते मंडळ ठरवणार. पण हा जो विषय आहे आता तुम्ही सांगतो तुम्हाला, तुम्ही दारूबंदी म्हणता, ज्या ठिकाणी दारूबंदी झाली आहे त्या ठिकाणी नागपूरपेक्षा डबल दारू विकते. आता त्याचा रेकॉर्ड जेव्हा आला मी वाचला तो रेकॉर्ड, यवतमाळ जिल्ह्याच्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या, वर्धमान जिल्ह्याच्या जेव्हा दारूबंदी होती, जेव्हा जेवढी दारू विकत नव्हती त्या डबल दारू विकायला लागली आणि नंतर जेवढी दारू पकडत होती त्या डबल पकडायला लागले. आता हे कसं आहे, हे काय आहे, ते एक सायकल आहे ती चालणारच आहे. पण हे जे इलेक्शनचे जे चित्र घडले आहे आमच्या नेत्याच्या मी हार्दिक आभारी आहो. जी नितीनजींनी सांगितलं आहे की जेवण चारा, साधं जेवण केवळ 1000 नाही 5000 लोकांना चारा, पण हे दारू मटण कोणाला चारायचं नाही आणि काही वोट मागायचे नाही. म्हणून मी नितीनजीच्या जे काम आहे, जे नितीनजीने जे नागपुरात जे घडवलं आहे, आमच्या कार्यकर्त्या नितीनजीने घडवलं आहे, फडणवीस साहेबांनी घडवलं आहे, कृष्णा भाऊने घडवलं आहे. अशाच नेत्याच्या सोबत आम्ही त्याच्या पायावर म्हणजे त्याच्या पायाच्या चरणी आम्ही नस्तमस्तक होऊन आपले काम करून आणि लोकांपर्यंत पोहोचू. भाऊ, आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनल कडून. आपल्याला सत्ता पक्ष नेता म्हणून आपली निवड झाली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.